श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 75वा. भगीरथांनी गंगेला आपली कन्या मानली. 3 पिढ्यांच्या प्रयत्नांनी हे कार्य पूर्ण झाले. सौती ही गोष्ट सांगून पुढे म्हटले की श्रोतेजन हो, भगीरथांनी दीर्घ प्रयत्नांनी गंगा पृथ्वीवर आणली व त्यामुळे आता सहस्रावधी वर्ष या गंगाजलाने भूमी पावन झाली आहे. भगीरथाचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. खरेच काही ऋषी एकदम म्हणाले, आम्ही जेव्हा जेव्हा या गंगेचे दर्शन घेतो तेव्हा तेव्हा ती नवीन दिसते. भगीरथी गंगा, त्रिपथागामिनी गंगा, शंकराने मस्तकी धारण केलेली गंगा. सर्व साधू वृंदांनी हृदय भरून येऊन जय जयकार केला. हर गंगे, हर हर गंगे, हर हर भगीरथी. सौती पुढे कथा सांगू लागले. लोमशांस अशा रीतीने तीर्थयात्रा करीत पांडव हेमकूट या हिमालय शिखरावर चढले. नंदा व अपरनंदा या नद्यांचे त्यांनी दर्शन केले. ऋष्यशृंग नावांच्या पुरातन ऋषींचे पिता विभांडक ऋषी यांचा आश्रम पाहिला. त्यावेळी ऋष्यशृंगाची कथाही त्यांनी सांगितली. ती अशी की म्हणजे तुम्ही आता आणखी गोष्ट सांगणार? वा वा, सायंकाळ होत आली आहे. ही गोष्ट झाल्यावर उठायलाच पाहिजे, एक मुनी म्हणाले. सौती म्हणाले, पूर्वी लोमपाद नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राज्यात त्याने असत्य भाषण केल्यामुळे अवर्षण पडले. त्याने शहाण्या माणसांना पर्जन्यासाठी उपाय विचारला. तेव्हा ते म्हणाले की तुझ्या राज्यात विभांडक ऋषी आहेत. त्यांचा पुत्र शृंग आहे म्हणून आहे. तो निष्पाप आहे, ब्रह्मचारी आहे. आपल्या पित्याच्या पूर्ण आज्ञेत तो वागतो. त्याला स्त्रिया कशा असतात हे सुद्धा माहीत नाही. काहीतरी उपाय करून त्याला जर तुझ्या नगरात आणून त्याचा सत्कार केला तर इंद्र वृष्टी करील. राजाला मोठा विचार पडला, काय करावे. शेवटी त्याने नगरातील अत्यंत सुंदर वेश्यांना हे काम सांगितले. राजाचे ऐकले नाही तर शिक्षा, नि विभंडक कोपले तर शाप, अशा चिंतेने त्या काहीच बोलेनात. पण त्यातल्या एका चतुर ते काम स्वीकारले व म्हटले की मला काही सामग्री लागेल. राजाने तिला सर्व आवश्यक वस्तू दिल्या. विभांडक ऋषी आश्रमात नसताना त्या स्त्रिया शृंगाच्या आश्रमाजवळ गेल्या. त्यांच्याकडे पाहून हे कोणती तरी साधक आहेत, ऋषिकुमारच आहेत असेच त्या मुलाला वाटले. तो तरुण असला तरी त्याला स्त्रीचे दर्शनही झाले नव्हते. त्यातील मुख्य स्त्रीने त्याला अनेक नवीन अपरिचित पदार्थ देऊन व आपलाही आश्रम आहे तिथे असे सर्व चांगले पदार्थ मिळतील इत्यादी गोष्टी सांगून विभांडक ऋषी नसताना त्याला नगरात आणले. राजाच्या गृहात त्याचे राजाने मोठे स्वागत केले. तो नगरीत आला तेव्हाच पाऊस पडू लागला. राजाला फार आनंद झाला. विभांडक आपल्यावर रागावणार हे ओळखून राजाने त्याचे नगरात उत्कृष्ट स्वागत करण्याची व्यवस्था केली. हे आपला पुत्र ऋष्यशृंग याच्या प्रभावानेच निर्माण झाले असे सांगून अनेक उत्तमोत्तम वस्तू त्यांना मार्गावरच अर्पण करावे असे ठरवले. विभांडक जेव्हा आश्रमात आले तेव्हा पुत्र न दिसल्यामुळे ते भय व शोक यांनी ग्रस्त झाले. पण जेव्हा ते शोध करत लोमपादांच्या नगरीत शिरले तेव्हा त्यांचे इतके थाटाने व ऋष्यशृंगाच्या स्तुतीने युक्त असे स्वागत झाले की त्यांचा राग व शोक नष्ट झाले. राजाने जेव्हा त्यांचा सन्मान केला व ऋष्यशृंगामुळेच सर्व राज्यावरील दुष्काळाचे संकट टळल्याचे सांगितले तेव्हा त्यांना आनंद झाला. त्या राजाने आपली कन्या शांता हिचा ऋष्यशृंगाशी विवाह करून दिला होता. विभांडक ऋषी व ऋष्यशृंग यांची अशी कथा लोमशांनी धर्माला सांगितली. सौती म्हणाले की आता परशुरामाची कथा सांगणार आहे. अजून ती गोष्ट सांगून होईल इतका वेळ तर नक्कीच आहे. शौनक म्हणाले की सांगा. द्रोणाचार्य त्यांच्याकडे धनुर्विद्या शिकले आणि ते चिरंजीव असून महेंद्र पर्वतावर तप करतात असे आम्ही ऐकले आहे. दाशरथी रामाने विष्णू तेज धारण केल्यावर त्यांचे अवतार कार्य समाप्त झाले. पण धर्माधिक पांडवांना त्यांचे दर्शन झाले का? ते सहसा कोणाला दर्शन देत नाही. सौती म्हणाले, हो, धर्मासह सर्वजण वैतरणी नदी ओलांडून पुढे महेंद्र पर्वताकडे गेले. तेथे धौम्य ऋषींनी भृगु, अंगिरस, वशिष्ठ, कश्यप या ऋषींचे धर्माजवळ संभाषण व दर्शन घडवले. त्याच ठिकाणी अकृतवुरन नावाचा परशुरामांचा अनुयायी मुनी भेटला. अष्टमी व चतुर्दशी या 2 तिथींना परशुरामाचे दर्शन होते असे त्याच्याकडून कळले. तेव्हा सर्वजण एक रात्र तेथे थांबले. अकृतवरनानेच धर्माला परशुराम कथा सांगितली. तीच कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे. हे देशाचा राजा कृतवीर्य पुत्र कार्तवीर्य हा मोठा बलिष्ठ राजा होता. त्याला अर्जुन असेही नाव होते. पण त्याला सहस्र हात होते म्हणून सहस्रार्जुन नाव पडले होते. दत्तात्रेयांचा तो मोठा भक्त. त्यांनी त्याला दिव्य विमान दिले होते. तो इतका उन्मत्त झाला की ऋषी, यक्ष, देव यांना सर्वत्र त्रास देत असे. पृथ्वीवर तर त्याच्या विरुद्ध कोणीच जात नसे. तेव्हा विष्णूने त्याचा वध करण्यासाठी अवतार घेण्याचे ठरवले. तो योग्य संधीची वाट पाहू लागला.
पुढे काय झाले? कान्यकुब्ज देशाचा राजा गाधी याची कन्या सत्यवती रुचिक नावाच्या ब्राह्मणाला त्याने दिली. तीसाठी रुचिकाने 1000 श्यामकर्ण शुभ्र अश्व त्याला आणून दिले. रुचिकाचा विवाह झाल्यावर काही काळाने भृग ऋषी त्याला भेटण्यासाठी आले. रुचिकाच्या स्त्रीने त्यांची सेवा केली. तिला त्यांनी म्हटले, मुली, काय वर देऊ? मला व माझ्या मातेला पुत्र व्हावेत. मातेला? हो, माझ्या वडिलांनी मी एकटीच मुलगी आहे, पुत्र नाही, मला भाऊ नाही. भृगू म्हणाले, एक उपाय सांगतो, तो कर. काय? ईश्वरी शक्ती अभिमंत्रून मी 2 चरू तयार केले आहेत. मग ते तू व तुझी माता यांनी भक्षण करावे. हा पहा लहान चरू आहे आणि हा पहा मोठा दुसरा. मोठा चरू तू घे, लहान तुझ्या आईला दे. आणखी ऋतुकाल आला की तू उंबर वृक्षाला स्पर्श कर, त्याची पूजा कर. तुझ्या आईने पिंपळाला स्पर्श करून त्याची पूजा करावी. साधे व्रत सांगितले म्हणून सत्यवती आनंदित झाली. भृगू गेले. रुचिक बाहेर गेले होते. सत्यवतीची माता तिला म्हणाली की तू उपाय विचारलास, बरे झाले, पण एक कर. काय गाई? तुझा चरू मला दे, उंबराची पूजा मी करील. का? अगं मोठा चरू मला दे, मी मोठी आहे ना, तुझी मजवर भक्ती आहे ना. हो, मग एवढे माझ्यासाठी करच. मुलीने ते मान्य केले. मुलगी पिंपळाची पूजा मुलीने केली. लहान चरू तिने घेतला. पुढे भृगू आले. त्यांना कळले. ते म्हणाले, तुझ्या मातेला क्षत्रिय वर्णाचा पण ब्राह्मणासमान श्रेष्ठ पुत्र होईल. तुला ब्राह्मण असूनही पराक्रमी क्षत्र तेजाचा पुत्र होईल. तात असे नको. पुत्राऐवजी माझा नातू तसा झाला तर चालेल. ही शक्ती काही काळाने कार्य करील, असे करा. ठीक आहे. मनातून भृगू ऋषींनी विष्णूला आवाहन केले. एक पिढी पुढे अवतार घ्यावा असे सांगितले. सत्यवतीच्या मातेला गधीपासून पुढे ब्राह्मण सदृश असा जो पुत्र झाला तोच विश्वामित्र ऋषी. सत्यवतीला जो पुत्र झाला तोच जमदग्नी. जमदग्नीची श्री रेणुका ही प्रसन्न जीत राजाची कन्या. जमदग्नीला 5 पुत्र झाले. त्यातला सर्वात लहान तोच राम. हा परशुधारी होता. त्यानेच पुढे सहस्रार्जुनाचा वध केला. हाच विष्णूचा अवतार. ह्यानेच 21 वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा संहार केला. एकदा काय झाले? रेणुका नदीवरून पाणी आणण्यास गेली होती. तिथे चित्ररथ गंधर्व स्त्रियांसह जलक्रीडा करत होता. त्याच्याकडे पाहताच तिच्या चित्तात कामविकार उद्भवला. त्या क्रीडेकडे ती काही वेळ पाहत राहिली. आश्रमात परत जायला उशीर झाला. जमदग्नी रागावले. तिची चलबिचल व मानसिक व्यभिचार त्यांच्या लक्षात आले. रुमनवान पुढे हो, तुझ्या पापिनी मातेला मारून टाक. ज्येष्ठ पुत्राला त्याने आज्ञा केली. तो मुख अधोवदन सुषेण वसू विश्वावसू व्हा पुढे. या कलंकित मनाच्या रेणुकेला मारून टाका. उचला तो परशु. त्याने इतर मुलांना आज्ञा केली. हे काय, कुणीच जागचा हलत नाही. राम बाहेर आला. त्याला हाक मारून म्हणाला की राम, माझी तुझ्या पित्याची आज्ञा आहे, तुझ्या मातेचा वध कर. राम पुढे झाला. परशु उचलला. रेणुका माता खाली मान घालून बसली होती. थरथर कापत होती. एकाच घावात त्याने तिचा शिरच्छेद केला. केवढा हा आज्ञाधारकपणा! रामा, मी प्रसन्न आहे. तू कर्तव्य दक्ष आहेस. वर माग, काहीही माग. तात मातेला जिवंत करा. माझ्या भावांवर कोप करू नका. मातेला या वधाची आठवणच राहणार नाही असे करा. तिच्या अपराधाची तिला शिक्षा झाली आहे. राम म्हणाला, धन्य आहेस पितृभक्त व मातृभक्त. तथास्तु. जमदग्नी म्हणाले. रेणुका जिवंत झाली. सर्वजण आनंदित झाले. जमदग्नी ऋषींनी तेव्हापासून क्रोध मात्र सोडून दिला. क्रोधाच्या अधीन व्हायचे नाही असे त्यांनी ठरवले. पुढे असे झाले की जमदग्नीचे पुत्र बाहेर गेले असताना मृगया करत सहस्रार्जुन तेथे आला. त्याने त्याचे रेणुकेने स्वागत केले. जमदग्नीने स्वागत केले, पण त्याची होमधेनू पाहून ती व तिचे वत्स ह्या दोघांचे त्या उन्मत्त राजाने अपहरण केले. आता नेमके पुढे काय होणार आहे श्रोत्यो, याची उत्सुकता जशी आपल्याला लागली आहे तशी ही मला देखील लागली आहे. भेटूया लवकरच भाग 76 मध्ये. धन्यवाद.